संभाजीनगरमध्ये 90 पेक्षा अधिक स्क्रीन हे लावले जाणार आहेत। पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा या ठिकाणी सुद्धा प्रचार होणार आहे आणि या प्रचारासाठी एलईडी स्क्रीनिंग आणि स्क्रीनच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचा हा भाजपाचा प्रयत्न आहे। या संदर्भात भाजप नेत्यांसोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेवर विशेष लक्ष दिलं जाते आणि याच सभेची तयारी करण्यासाठी जर आपण या ठिकाणी पाहत असाल तर खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। मायक्रो प्लॅनिंग केली जाते कारण ही निवडणूक आहे ही महत्त्वाची आहे आणि त्यासोबतच प्लॅनिंग आखला जातोय। आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अतिशय जोरदार तयारी चालू आहे। सगळीकडे एक उत्साहाचं वातावरण आहे आणि निश्चितपणे सभा फार नवीन एक संकल्पनेतून ही सभा होणार आहे। गल्लीमध्ये, कॉलनीमध्ये तिथे आम्ही एलईडी स्क्रीन लावतोय आणि माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री एका ठिकाणाहून बोलतील आणि आम्ही त्या भागातून प्रवास करत एखाद्या मोठ्या सभेला येणं किंवा ट्रॅफिक मध्ये गर्दी करणं, वाहतुकीला अडथळा करणं यापेक्षा ही नवीन संकल्पना अतिशय प्रभावी आहे। लोकांच्या गल्ली गल्लीमध्ये, घराघरामध्ये माननीय फडणवीस साहेबांचे विचार जावेत, भारतीय जनता पार्टीचे विचार जावेत म्हणून प्रत्येक वार्डामध्ये एक स्क्रीन, त्याप्रमाणे शहरामध्ये 90 स्क्रीन आम्ही लावतोय। माननीय फडणवीस साहेब एखाद्या प्रेसिडेंट हॉलच्या त्या मंगल कार्यालयामध्ये बसतील आणि ते महानगरपालिकेच्या बाबतीत या संभाजीनगर विकसित कसं करता येईल त्याबद्दल वेगवेगळ्या प्रश्नावर उत्तर देतील, त्यांचे विचार मांडतील। म्हणून आपल्या माध्यमातून मी म्हणतोय की आपल्या वार्डामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये जी स्क्रीन आहे त्यावरती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। अशा 90 स्क्रीन आपण शहरामध्ये लावतोय, तिथं जनतेने उपस्थित राहावं माझी विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।